मी स्वामींना एक पत्र लिहिलं. आता हे सगळं अधर्म सगळं चाललेलं आहे, धर्माच्या नावाखाली जो गोंधळ चाललाय, हा थांबवण्यासाठी परत एकदा तुम्ही प्रगट व्हा. मी पत्र आत्ता लिहायला सांगितलं तर माझ्या आईला लिहिलं. हे जे पुस्तकं वाचली त्यातली एक गोष्ट तुम्हाला वाटेल, तुम्हाला खूप वर्ष परिकथा. परिकथा वाटेल. आणि मी माझं पहिलं पत्र माझ्या आईला लिहिलं. तो फालतूपणा जो आहे ना कॅरेक्टरचा तो पाहिजे, त्याच्यामुळे लोकांना ते आपलं वाटतं. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल, मुक्काम पोस्ट देवाचं घर ह्या चित्रपटाचं इथे सँडी लागलेलं आहे. खरंच आपल्याला लहानपणी प्रश्न पडायचा की देवाचं घर खरंच असतं का, आणि पत्रव्यवहाराची जी वेगळीच मजा असायची किंवा आपल्या ज्या परिकथा असायच्या त्या सगळ्यांचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच हा चित्रपट तुम्ही जाऊन बघा. आज माझ्यासोबत ह्या चित्रपटाचे स्टारकास्ट आणि डिरेक्टर आहे, तर चला त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांना सुद्धा विचारूया ह्या चित्रपटाचा त्यांचा अनुभव कसा होता, आणि जर का त्यांना सुद्धा संधी मिळाली की त्यांना जर का कोणाला पत्र लिहायचं असेल तर ते पत्र कोणाला असेल आणि काय असेल हा सुद्धा प्रश्न विचारूया. सर, पहिले तर तुमचं नवराष्ट्रमध्ये स्वागत. काय सांगाल, तुम्ही ट्रेलर पाहिलेला आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर, कसा वाटला तुम्हाला? ट्रेलर तर खूपच छान आहे आणि ट्रेलर पाहून असं वाटलं की हा चित्रपट पाहायलाच पाहिजे. कारण ज्या प्रकारे ह्याची मांडणी आहे ट्रेलरची, आणि ते खूप प्रॉमिसिंग आहे. असं वाटतंय की हा चित्रपट खूप चांगला असेल, कारण तो निरागस वाटला चित्रपट. आणि मेन भूमिका जी आहे ती एका लहान मुलीची आहे. त्या मुलीच्या आयुष्यावरती, किंवा तिचं आयुष्य म्हणण्यापेक्षा तिचं जे वय आहे त्या वयातला जो निरागसपणा आहे त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या वयात जेवढं कळतं तेवढ्या कळण्यामध्ये काय काय लहान मूल करू शकतं हे सगळं आपण इथे पाहू शकतो. ज्या सिच्युएशनमधून ती मुलगी जाते आहे आणि तिच्या वडिलांना तिला गाठायचं आहे, त्याकरता तिचा होणारा स्ट्रगल. मला तरी असं वाटतं ही खूप गोड कथा आहे आणि खूप छानरित्या ती चित्रित पण केली गेलेली आहे असं मला वाटतं. डायरेक्टर प्रॉमिसिंग आहे, तुमचा DOP प्रॉमिसिंग आहे. ज्या प्रकारे हे सगळं दिसतंय, ते वातावरण, कुठेही स्किन टोन जो आहे कोणाचाही तो मिसआउट झालेला नाही आहे, हे मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं. कारण अशा चित्रपटात या सगळ्या गोष्टींची अत्यंत गरज असते. कारण जिथे ते खोटं वाटलं तिकडे ते संपलं, बरोबर. पण तसं खोटं ट्रेलरमध्ये तरी मला कुठेही मी जाणवलं. तुम्हाला हेच विचारणार होते. खरं तर कथा तुम्ही आता म्हणालात आणि तुम्ही खूप काळ अनुभव मोठा आहे तुमचा या सिनेसृष्टीमध्ये, तर आधीच्या सुद्धा तुम्ही कथा पाहिलेल्या आहेत आणि आत्ताच्या ह्या काळानुसार वेगवेगळ्या कथा, तर किती ही कथा ह्या लोकांना भावेल किंवा आत्ताच्या जनरेशनला भावेल असं तुम्हाला वाटतं ही कथा बघून? मला तरी असं वाटतं की चांगली असेल ना कथा, तर ती कधीही आणि कुठल्याही जनरेशनला नेहमीच आवडेल असं मला वाटतं. Yes. तुम्ही जसं म्हणाला की मायराचा छोटा रोल आहे, खरं तर तुम्ही सुद्धा छोटा रोल नाहीये. म्हणजे ती वयाने छोटी आहे हा. पण तिचा रोल आहे मेन कलाकाराचा. हो. आणि तुम्ही 4.5 वर्षाचे असताना तुम्ही सुद्धा बाल कलाकार म्हणून काम केलंय. हो. तर काही एखादी आठवण किंवा अनुभव? मला अनुभव एकच आहे की सुखद असं मी म्हणू शकतो त्या अनुभवाला. आणि तो एकच अनुभव नाहीये ना, बरोबर. सातत्यानं. सतत. हे आता काय म्हणू शकतो आपण, हे 62वं वर्ष आहे माझं इंडस्ट्रीमधलं. तर ते सगळे अनुभव प्रत्येक वर्षाचे नेहमी सुखदच राहिलेले आहेत. आता सिनेसृष्टीकडे काय वाटतं की चित्रपटाकडे किंवा मराठी सृष्टीकडे लोकांचा कल कमी होतोय का, किंवा चित्रपट बघायला येत नाही आहेत का OTT प्लॅटफॉर्म? हे बघा, प्रेक्षकांना ब्लेम करणं खूप सोपं आहे, पण तुम्ही जर प्रेक्षकांना ब्लेम केलं पिक्चर नाही चाललं तर मग चाललेल्या पिक्चरला सुद्धा क्रेडिट तुम्हाला त्यांनाच द्यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही स्वतः घेता, असं कसं झालेलं? जर चित्रपट नाही चालला तर त्याचं डिस्क्रेडिट आहे ते पण तुम्हालाच आहे, आणि जर चालला तर त्याचं क्रेडिटही तुम्हालाच आहे. पण दाद द्यायला आपल्याला प्रेक्षक लागतो, आणि तो चांगला असल्याशिवाय दाद देत नाही. पहिलं पत्र लिहिलेलं कोणाला आठवतंय तुम्हाला? पहिलं पत्र, माझ्या आयुष्यातलं पहिलं पत्र मी माझ्या आईला लिहिलं होतं. मी आउटडोअरला होतो माझ्या वडिलांच्या बरोबर, आणि तेव्हा माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं पत्र कसं लिहायचं ते, आणि मी माझं पहिलं पत्र माझ्या आईला लिहिलं होतं. आज जर का तुम्हाला विचारलं पत्र लिहायचं झालं, एक थँक्यूचं आणि एक सॉरीचं, तर ते कोणाला असेल? अर्थातच कुठल्याही एक्सप्रेशनचं पत्र आज जर मला लिहायचं असेल, थँक्यू आणि सॉरी वगैरे या भानगडीत मी पडत नाही. कारण आपलं नातं जेव्हा घट्ट असतं तेव्हा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या नसतात. महत्वाचं असतं ते नातं आणि त्या नात्याची भावना.
त्यामुळे आता जर मला पत्र लिहायचं असेल तर मी माझ्या मुलीला लिहीन. मुक्काम पोस्ट देवाचं घरचं डिरेक्टर संकेत माने आता माझ्यासोबत आहे. काय सांगशील म्हणजे कसा आता वाटतो ह्या सगळ्या चित्रपटाचा अनुभव कसा आहे? करतानाचा अनुभव खूप छान होता, कारण ना हा दुसरा सिनेमा आहे आणि पहिला सिनेमा मन कसुरी रे, ती कम्प्लीट वेगळी स्टोरी, वेगळा जॉनर होता. बरोबर. आणि ही कम्प्लीट वेगळी स्टोरी, वेगळा जॉनर. सो मलाच खूप जास्त मजा येत होती, कारण मी एक वेगळा जॉनर हँडल करत होतो. त्यात एवढे सगळे कलाकार आहेत आणि माहिरा स्पेशली. सो म्हणजे मला ना मी मगाशी पण बोललो की माझं पॅशन परत आलं मला ह्या सिनेमाने, आणि ते मला खूप जास्त म्हणजे मला अंगावर माझ्या काटा आला की माझं पॅशन परत आलं ह्या सिनेमामुळे. सो खूप स्पेशल आहे हा सिनेमा माझ्यासाठी. संगीत, खरं तर मी जेव्हा बघत होती ट्रेलर सुद्धा, तेव्हा मला ना खरंच असं कुठेतरी मी गोष्टीचं पुस्तक वाचते, कारण आपल्या लहानपणी ना अशाच गोष्टी असायच्या परिकथातली गोष्ट. परिकथेसारख्या. तर ही गोष्ट तुला कशी भावली किंवा काय सुचलं आणि हे सगळं काही या कथेबद्दल मला काय सांगशील? ही गोष्ट खूप वर्षापासून अगोदर होती माझ्या डोक्यामध्ये. ॲक्च्युली ना लहानपणी किस्सा झालेला. माझे आजोबा गेलेले, तर त्यावेळेस माझ्या भावाला, माझा मावस भाऊ आहे, ते गेले. दुसऱ्या दिवशी त्याने विचारलं माझ्या मावशीला की आजोबा कुठे गेले, तर ती म्हणाले की ते देवाघरी गेले. सो तेव्हा ते डोक्यात गोष्ट राहिलेली की देवाघरी माणूस गेल्यानंतर तो देवाघरी जातो. आणि मग हळूहळू मॅच्युरिटी वाढत गेली. मॅच्युरिटी वाढल्यानंतर देवाचं घर काय असतं हे कळायला लागलं. आणि ज्या दिवशी मला देवाचं घर काय आहे हे कळालं, त्याच्यासाठी खूप वर्ष लागले. मग ही गोष्ट बांधायला सुरुवात झाली. आणि मग ॲक्च्युली हा सिनेमा तुला माहिती आहे का, मला पहिला सिनेमा करायचा होता, बट तो नाही झाला. मन कसरी रे झाला, बट ठीक आहे, तो झाला. म्हणजे की कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ही गोष्ट तुझ्या होती. माझा आणि ड्रीम तुला- प्रोजेक्ट आहे हा. म्हणजे मी हे खूप असं आनंदाने आणि सांगू शकतो की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. काय सांगशील ह्या ड्रीम प्रोजेक्ट करतानाचे एखादे हॅपी मुवमेंट्स आणि कठीण सुद्धा, कारण कुठलंही ड्रीम करणं स्ट्रगल खूप असतं, तर काय होतं स्ट्रगल किंवा हॅपी मुवमेंट सुद्धा? स्ट्रगल खरं म्हणायला गेलं ना, मला स्ट्रगल फार नाही झाला. कारण ना ते बोलतात ना, एखादी गोष्ट चांगली होत असेल तर सगळ्या गोष्टी अशा आपोआप जुळून येतात. त्याच्यामुळे मायराचं कास्टिंग, मायरा माझ्या डोक्यात अगोदरपासून होती की मी हा सिनेमा करेल. म्हणजे मी तिला सिरियलमध्ये बघितलेलं, तर अरे ही मस्त मुलगी आहे, जी माझी जिजा आहे ही तीच आहे. सो तिचं कास्टिंग असं झालं की तिला बोलवलं, तिने ऑडिशन दिलं, मला झालं अरे हां हीच तर कास्टिंग आहे. आणि त्यानंतरही मला टेन्शन होतं की लहान मुलीकडून काम करून घ्यायचं आहे, बट वर्कशॉप करूया. आणि आम्ही एक 10 दिवस ठेवलेले वर्कशॉपचे. बट मी 2-3 दिवसानंतर वर्कशॉप बंद केलं, कारण मी दुसऱ्या दिवशी एवढा सॅटिस्फाय झालो की ही जे करते ते खूप करेक्ट आहे. त्याच्यामुळे मला अजिबात कुठे असं टेन्शन नाही आलं किंवा स्ट्रगल तसा ना. मला खरंच मी उगाचच काहीतरी स्टोरी सांगायची म्हणून, पण मला नाही झाला. इनफॅक्ट मला माझा रायटर, माझा DOP किंवा बाकीचे सगळे एवढी हेल्प करत होते. म्हणजे ह्या सिनेमाला आम्ही ना, मी आणि माझा DOP रोज रात्री शूटिंग संपल्यानंतर स्टोरी बोर्ड करायचो नेक्स्ट डेचं. त्याच्यामुळे काम खूप सोपं गेलं. म्हणजे आम्ही जे शेड्यूल ठरवलेलं त्याच्या 1 दिवस अगोदर रॅपअप केलं. त्यामुळे फिल्ममध्ये नक्की खुश होते. जसं तू आता कास्टिंग बद्दल म्हणाला, तर तुझ्या डोक्यामध्ये फिक्स होती का हे कास्ट आपल्याला असे करायचे आहेत, की कसं ते ठरवलंस? कास्टिंग फिक्स होती. म्हणजे मायरा, पोस्टमॅनसाठी मंगेश सर, कल्याणीमुळे. म्हणजे कल्याणीमुळे सोबत तर मी सिरियल आणतो. मला खूप खूप मजा आली काम करताना आणि मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे मायरा तर होतीच, बट कल्याणीमुळेकडून आहे ना आमचं खूप चांगलं गिव्ह अँड टेक व्हायचं एका सीनच्या अगोदर. आऊ तर सगळ्यांना माहिती आहे. धमाल आली, सविता मॅम. म्हणजे मला कोणाला ना सांगावं नाही लागलं किंवा कन्व्हिन्स करावं नाही लागलं, की सगळ्यांनी ना असं डिरेक्टरला वाहून दिलेलं. म्हणजे मी खूप लहान असताना पण एवढे मोठे कलाकार होते, पण त्यांना गोष्ट एवढी आवडलेली, ती स्क्रिप्ट एवढी आवडलेली, त्याच्यामुळे ना त्यांनी सरेंडर केलेलं की तू सांग काय करायचं आहे. तेव्हा मला खरंच फिल्म करताना खूप अशी सोपी झाली, स्ट्रगल नाही करावं लागलं. तू काय म्हणशील की आता जसं की मराठी सिनेमांना आपण म्हणतो की चित्रपटामध्ये हवा तितका रिस्पॉन्स मिळत नाहीये, प्रेक्षक हवे तेवढे येत नाहीयेत, तर ह्याच्यासाठी कुठेतरी OTT किंवा वेब सिरीज किंवा इतर काही प्लॅटफॉर्म आहेत, त्यामुळे हा इफेक्ट होतोय का, किंवा प्रेक्षकांनी का वळायला पाहिजे? OTT मला नाही माहिती आता, पण नक्की प्रेक्षकांनी सिनेमागृहात आलं पाहिजे. आणि आपण जबरदस्ती नाही करू शकत, तुम्ही आलाच पाहिजेत, आलेच पाहिजेत. मला असं वाटतं हा पूर्ण काय बोलतात ही जिम्मेदारी आपली आहे, जबाबदारी आपली आहे की आपण चांगले सिनेमे बनवणं. आणि मला असं अजूनही वाटतं की काय ना, बरेच खूप चांगले मेकअप आहेत. म्हणजे माझा तर दुसरा सिनेमा आहे, खूप चांगले चांगले डिरेक्टर आहेत आणि प्रोड्युसर आहेत, पण ना ते सिनेमा झाल्यानंतर तुम्ही पोचवताय कसा, लोकांनी का सिनेमा बघावा
हे जोपर्यंत लोकांपर्यंत मी सिनेमा पोहोचवत नाही त्यांच्या घरामध्ये, तोपर्यंत लोक थिएटरमध्ये नाही येणार. म्हणजे आपण किती म्हणालो की लोक साऊथचे सिनेमे बघतात, हे बघतात, पण ना आता लोक खूप चर्चा करतात साऊथची वगैरे, पण मला असं वाटतं की आपली ती जिम्मेदारी की लोकांना थिएटरच्या बाहेर आणणं. म्हणजे आपण हे नाही करू शकत की लोक थिएटर मिळत नाहीये. तुमचा सिनेमा जर का चांगला आहे आणि तो जर का लोक घरातून बाहेर पडले बघायला, तर कुठल्या थिएटरवाल्याला नको की त्याचा थिएटर चालू नाही, त्याला पण धंदा तू करायचा आहे. आता म्हणताना म्हणाला की का बघावा हा प्रश्न, तर मी तुला विचारेन की हा चित्रपट का बघावा असं जर विचारलं तर काय उत्तर असेल? कारण हा सिनेमा खूप छान झालाय, म्हणजे मिस केल्या म्हणून नाही, बट खूप छान झालाय. आणि बऱ्याच वर्षानंतर एक अशी गोष्ट आली जी म्हणजे मी म्हणेल, आपण मालगुडी डेज, पंचक किंवा चांदोबा हे जे पुस्तकं वाचली, त्यातली गोष्ट तुम्हाला वाटेल, तुम्हाला खूप वर्ष परिकथा. परिकथा वाटेल. आणि 96चा काळ आहे त्याच्यामध्ये, तर तो प्रत्येकाला कनेक्ट होणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त 90च्याच लोकांना कनेक्ट होईल, हा नंतरच्या लोकांना पण माहिती आहे. कारण 90s मध्ये ना खूप गोष्टी घडल्यात, DDLJ येऊन गेलाय आणि बऱ्याच गोष्टी आहेत, तर तुम्हाला त्या कनेक्ट होणार आहेत. आणि 4 ओळीच्या पत्रांनी तुमचं आयुष्य कसं बदलतं हे तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल. सो ते आयुष्य कसं बदलतं हे बघायला नक्की सिनेमा. जसं तू 4 ओळी म्हणाला आणि आजोबांची गोष्ट तू जी सांगितली अनुभव, तर आज जर का आजोबांना पत्र लिहायचं झालं तर त्यात 4 ओळी काय असतील? बापरे, तुला माहिती आहे का, माझे आजोबा म्हणजे मी खूप लहान होतो, बट इंडस्ट्रीशी रिलेटेड होते. म्हणजे त्यांची खूप सारी ओळख होती. माझ्या आईनी वडिलांनी शूटिंग बघितलेलं होतं. खूप सारे डिरेक्टर वगैरे त्यांच्या ओळखीचे होते. म्हणजे माझे मामा आहेत, ते सिंगर होते. म्हणजे आत्ता ते गातात अजूनही. तर आमच्या घरात मी तो माहोल बघितलाय. सो मी 4 ओळी त्यांना हे सांगेल की तात्या, की आपल्या घरात कोणतरी असावा इंडस्ट्रीतला, तर तुम्ही झालोय. फक्त तुम्ही इथे नाही आहात, पण वरतून तुम्ही बघताय आणि मला माहिती आहे की तुम्ही आनंदात असाल. आणि जसं जिजाला तिचे बाबा पत्र पाठवतात, तशी माझी इच्छा आहे की माझे बाबा मागच्या वर्षी गेले, सो त्यांनी माझ्या आजोबांनी पत्र पाठवावं आणि मला सांगावं की आता त्यांना कसं फील होतंय. मला इथे वाटतं. मुक्काम पोस्ट देवाचं घर. सविताताई काय सांगाल ह्यामध्ये तुमची भूमिका कशी आहे? मी आजी आहे आणि फार गोड आजी आहे. रागवणारी पण आहे, तितकीच माया करणारी आहे. तिचा मुलगा गेलेला असतो आणि नात आणखीन सून असते आणि त्या नातीला देवाच्या घरी बाबा गेलाय. तर देवाच्या घरी गेलाय म्हणजे काय, आपण लहान मुलांना सांगतो की असं की देवाच्या घरी गेलाय, तर ते किती मुलांच्या मनावर ते ठसलेलं असतं. आणि आत्ताच्या या सगळ्या ह्याच्यामुळे तिला असं वाटतं की अमेरिकेत पत्र जातात सगळीकडे, माझ्या बाबाला पण पत्र जाईल. आणि त्या याच्यातनं जे सगळं मग तो पुढे सिनेमा घडत जातो. रागवणारी सासू आहे, माया करणारी सासू आहे. सासू आणि आजी आजी. दोघींचं कॉम्बिनेशन ह्या चित्रपटात बघायला बघायला मिळेल. लहान कलाकार, बाल कलाकार आहे याच्यामध्ये, ह्यांच्यासोबत काम करतानाच अनुभव कसा? मज्जा आली, कारण एकतर ना ती समायरा समंजस आहे, खूप जाण आहे तिला अभिनयाची आणि मजा आली त्या दोन्ही मुलींबरोबर छोट्या असल्यामुळे काम करायला. कारण बऱ्याच वेळेला ना आपण म्हणतो की मोठ्यांकडनं शिकायला मिळतं, पण लहान मुलांकडनं पण खूप शिकण्यासारखं असतं. आणि खूप गोड काम केलंय तिने, त्याच्यामुळे मजा आली तिच्याबरोबर पण काम करताना. सगळेच आहेत, उषा आहे, रुक्मिणी सुतार आहे आणि प्रथमेश आहे. त्याचे माझे काही जास्त सीन नव्हते, पण इवन उषाचा माझाही जास्त सीन नव्हता, पण जे आम्ही एकत्र हॉटेलमध्ये होतो. निर्माते खूप छान आहेत आमचे. म्हणजे कुठेही ना काही वेळेला जसं वाटतं की प्रोड्युसर आणखीन कलाकार यांच्यात एक खूप तर इथे ते नव्हतं. एकतर सचिन नारकर यांची जवळजवळ 4थी वगैरे फिल्म मी करत आहे. सगळ्यात पहिली प्रोड्यूस केलेली फिल्म त्याच्यात मी काम केलं होतं. त्याच्यामुळे ते जे एक रिलेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मला काम करायला म्हणजे सचिनजींबरोबर पण मी माझ्या स्ट्रगलच्या काळात काम केलेलं आहे. तर ही जी काही मंडळी आहेत, सचिनजी, महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, महेश लिमे, सतीश राजवाडे आणि सचिन नारकर, ह्या लोकांबरोबर ना काम करायला म्हणजे की एक घरातली आहे, माझा हा घरचा सिनेमा आहे.
हे माझं बाळ आहे आणि ते छान करायचं आहे आपल्याला, त्याला गुटगुटीत तयार करायचं आहे. मग त्याला आपण नाचणीचं सत्व घालूया, बाकीच्या गोष्टी घालूया, बदाम खारी उगळून देऊया, केशर घालूया, असं सगळं. आणि ते सगळं या सिनेमात पण झालेलं आहे सगळ्याच कलाकारांकडून. मॅम ह्याच्यामध्ये ना पत्र मुक्काम पोस्ट देवाचं घर, हो. खरं तर कुठेतरी गोष्ट ही पत्राशी रिलेटेड आहे. हो तर खरं तर पत्र आधीचा काळ खूप होता, हो. ती एक वेगळीच मजा होती. पत्र हो. लिहिणं, त्याच्यासाठी लिहिणं वाट अगदी बघणं सगळं. अगदी. आता सर्रास मेसेज आपण पाठवतो. तर हो. तुमची पत्राची एखादी आठवण किंवा पोस्टमनची आठवण? म्हणजे मी मुंबईत आल्यानंतर माझी भावंडं लहान होती, माझी आई हे होती, तर मग ते पोस्टातनं कार्ड आणायचं, 10 पैशाला मिळायचं कार्ड आणि इनवलं असं हे होतं. काय त्याला अंतर्देशीय पत्र म्हणायचे, ते निळं असं असायचं ते. आणि कार्ड एवढंच. मग बऱ्याचदा असं व्हायचं ना की घरी आईला पत्र पाठवायचं. मी इथे काम करत होते, मी सोडून आले होते सगळं हे, आणि त्या ह्याच्यात तर ते कमी पडायचं लिहिताना. म्हणजे पहिली सुरुवात असायचं श्री गणेशाय नमः, मग एका बाजूला तारीख असायची, एका बाजूला मुंबई, आणि मग ते, आणि मग सप्रेम नमस्कार वगैरे ते सगळं. मग ते ना इतकं, मग नंतर नंतर ना आधी मोठं अक्षर यायचं आणि मग नंतर नंतर ना बारीक बारीक बारीक, का तर पुरलं पाहिजे आपल्याला काय लिहायचं. तर ती मजा आणि ते सगळं वेगळं होतं. ती मजा तुम्ही आता हे व्हॉट्सअपवर आपण पाठवतो किंवा काय, तर ती तेवढी मजा राहिलेली नाही आहे. म्हणजे एक झालंय फक्त की व्हॉट्सअप आणि याच्यामुळे आपल्याला काय म्हणायचंय, मनातल्या भावना आपल्याला जर एखाद्याशी बोलायच्या आहेत, आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना वेळ मिळत नाहीये भेटायला. मग ती मैत्रीण असू दे, मित्र असू दे, भाऊ बहीण असू देत, आई वडील असू दे, मावश्या आत्या, ही नाती तर आता कमी होत चालली आहेत. पण त्याच्यातनं सुद्धा जर आपण कुठे डिस्टर्ब असू, काय असू, तर आपण पटकन लिहू शकतो. म्हणजे ते कार्ड आणायला पोस्टात जा, पोस्टातनं आणा आणि मग हे होईल, तर तो वेळ न जाता पटकन आपण लिहू आणि शकतो. पटकन त्या व्यक्तीपर्यंत पटकन पोहोचतं सुद्धा. पोचतं पण पटकन, आणि रिप्लाय पण पटकन येतो. सांगितलं की तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे, तर ते पत्र कोणाला लिहाल आणि काय असेल? मी पत्र आत्ता लिहायला सांगितलं तर माझ्या आईला लिहेन मी. कारण आत्ताच 6 महिन्यापूर्वी माझी आई गेली, अचानक गेली. तर खूप बोलायचं, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्याला आपल्या आईबरोबर, वडिलांबरोबर बोलायचं असतं आपल्याला. आणि ज्या क्षेत्रात आपण काम करतोय सगळेच जण आत्ताच्या ह्याच्यात, तर ते वेळ देता येत नाही आपल्याला. किती इच्छा असली तरी देता येत नाही आहे. आणि जस्ट 15 दिवस आधीच आई माझ्याकडनं कोकणात गेली होती. आणि ती जाताना रडली होती, आणि माहिती नाही तिला कळलं होतं का काय, की ती म्हणाली, सविता मी फार जगेन वाटत नाही आहे. मी म्हटलं असं का? आणि बरोबर 15 दिवसांनी ती गेली. गेल्यानंतर तर ते कुठेतरी इतकं हे झालेलं आहे ना. आणि काय व्हायचं, तेव्हा माझ्या 2 सिरियल चालू होत्या. मला वाटायचं की मी तिला वेळ दिला पाहिजे, तिच्याबरोबर बोलायला पाहिजे. पण मी रात्री उशिरा आलेली असायची. मग ती झोपलेली असली की वाटायचं नको, तिची तब्येत बरी नसते, म्हणजे डायबिटीस आणि होतं, तर नको उठवायला. पण काय असेल? त्याच्यामुळे असं वाटायचं की बोलायचंय, तिच्याशी बोलायचंय. कारण जी बाई माझ्या वडिलांच्या पाठी 51 वर्ष ती खंबीरपणे पाठीशी उभी होती, आणि ती पाठीशी उभी असल्यामुळे आजची सविता मालपेकर घडली किंवा माझी बाकीची भावंडं आहेत ती. तर ती अजून पाहिजे होती. झीने माझी 50 वर्ष साजरी केली. त्याच्यानंतर जे आत्ता मी ह्याही सिनेमात काम करते, बाकीची प्रोजेक्ट, तर ती यायची नाही कुठे बरोबर, कारण तिचे पाय खूप दुखायचे, त्याच्यामुळे तिला यायला नाही मिळायचं. पण तिने बघितलं, तिने वाचलं की तिला ते कौतुक वाटायचं. तर ती एक हे कुठेतरी आहे की मनापासनं खरं कौतुक करणारी आई आणि वडीलच असतात. खरंय. बाकीचे की त्यांना करायचं आणि किंवा त्यांनी केलेल्या कौतुकाचं आपल्याला सुद्धा खूप बरं वाटतं. खूप म्हणजे बाकीच्यांच्या टाळ्या, पण आई वडिलांच्या आई टाळ्या. वडिलांची टाळी आणि त्यांची कौतुकाची थाप ही फार वेगळी असते. त्याच्यामुळे तो एक पोरकेपणा निर्माण झाला, आणि मग असं वाटतं
की हा सिनेमा बघितल्यानंतर मलाही वाटलं की माझी आई देवाच्या घरी गेली तर मलाही तिला पत्र पाठवायचं आहे. आणि मग ती पोचल्यानंतर ती जिथे आहे तिथून ती आशीर्वाद तर देणार, तिथून ती बोलेल माझ्याशी. हाय मायरा, हाय, कशी आहेस पहिल्यांदा? मी मस्त आहे. आणि काय वाटतंय म्हणजे आता ट्रेलर लॉन्च होतोय आणि मोठे मोठे सगळे कलाकार येत आहेत, तुझं खूप कौतुक केलं जाते, कसं वाटतंय? सरां म्हणजे मी त्यांचा नवरा माझा नवसाचं 1-2 वारंवार बघते, कारण मला खूप आवडतं. आणि मी जेव्हा त्यांना मी एका कार्यक्रमामध्ये त्यांना बघितलेलं तेव्हा मी डायरेक्ट म्हणजे मी जगातूनच गेलेली, कारण मी म्हणजे एवढ्या जवळून त्यांना बघितलं, पण मला तेव्हा भेटता नाही आलं. पण मी आता जेव्हा म्हणजे असं डायरेक्ट हे भेटत होती तेव्हा मला खूप लकी वाटत होतं की यार मी खूप. वा, म्हणजे तुला असं फार छान वाटतं. आणि परत प्रथमेश दादा म्हणजे सगळ्यांसोबत मी खूप मजा केली. मज्जा केली. आणि मला प्रथमेश दादांनी अख्ख्या सिनेमामध्ये करताना खूप हसवलं आहे. हा. एखादा किस्सा आठवतो का तुला असा याच्यामधला करतानाचा? तू काय मस्ती करत होती की तुझ्यापेक्षा जास्ती मस्तीखोर कोण असेल set वर? तिथे ना आम्ही एक सीन करत होतो की संगी जी त्याची म्हणजे ती त्याच्यासोबत जी दाखवली आहे तिचा पप्पा जो असतो तो कुस्ती खेळणारा असतो. ओके. तर तो जो असतो त्याला कुस्ती खेळायची असते, म्हणून ती त्याला कुस्तीमध्ये पाडून टाकते. तेव्हा आम्ही त्यांना खेतात पकडतो, मी आणि स्पृहा. तर तेव्हा आम्ही त्यांना बोलतो तुम्ही काय करताय, तर तो बोलतो की आम्ही कुस्ती खेळतोय, मी संगीताला कुस्ती शिकवतोय. तर जी दीदी असते ती रडायला लागते. तर तेव्हा तो प्रथमेश दादा बोलतो की कोण कुत्र्या वाणी रडतंय, कारण आमच्यासोबत तो कुत्रा दाखवलाय, त्याला वाटतं की ए तू कशाला कुत्र्या वाणी रडतोय. तर तेव्हा मी अख्खं फ्रेम सोडून हसायला लागली. मी म्हटलं दादा काय बोलतोयस, आणि ते स्क्रिप्ट मध्ये टाकलं पण नव्हतं, आम्ही डायरेक्ट हसायला लागलो. सुंदर. मी काय म्हणते, ही कथा आहे एका मुलीची छोटीशी गोष्ट, तुला सुद्धा आवडत असेल. तुझी फेवरेट गोष्ट कोणती? म्हणजे आता तर तू खूप गोष्टीची पुस्तकं वाचते का, हा माझा पहिला प्रश्न असेल तुला. बिलकुल नाही. नाही? मग एखादी गोष्ट तुला आवडते अशी कुठली आठवणीतली आहे का? या चित्रपटामधली जी आठवण आहे ती म्हणजे सगळ्यांसोबत काम करणं. सगळ्यांनी मला चित्रपट करताना खूप सपोर्ट केलं की तू हे अजून टाकू शकते किंवा हे तू करू शकतेस मायरा. मला कारण काही गोष्टी यायच्या नाही किंवा मी काही गोष्टीमध्ये अशी कॉन्शियस होऊन जायची की मी आता हे कसं करू, पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. माझ्या मम्मा डॅडीने खूप सपोर्ट केलं. बिकॉज ऑफ सगळ्यांसोबत मी ते करू शकली. हा सिनेमा मी बरोबर पार पाडलात ह्या सगळ्यांसोबत. तुझं आणि बाबांचं ना एक वेगळं नातं दाखवलं, म्हणजे ट्रेलर मधून आहे. हा. तुझं आणि तुझ्या बाबांचं नातं कसं आहे? ते म्हणजे असं खूप छान आहे की तुम्हाला म्हणजे आता कोणी तुझ्या रिअल बाबांबद्दल जर आज तुला हा. तुझ्या बाबांना पत्र लिहायचं झालं किंवा काही मेसेज द्यायचा झाला तर काय असेल? मी असं लिहेन की मला तुमची खूप आठवण येते. मी तुमच्यासोबतच आता मी राहणार आहे. मला इथे नाही राहायचं आहे. मी तुमच्यासोबत राहायला खूप आतुरतेने वेट करत आहे की तुमचा चेहरा माझ्यासमोर कसा येईल किंवा मी तुमचा आवाज कसा ऐकेन, कधी ऐकेन, असं मी लिहिलं असतं त्यांना. हे तुझा छोटा भाऊ आलाय, खूप गोड आहे, काय सांगशील त्याच्यासोबतचे? मी रील्स बघितली आता, तू जस्ट बनवली आहे, कशी आहे तुझी आणि आता त्याची एक बॉन्ड आहे वेगळा? म्हणजे आता हा पिक्चर आम्ही जेव्हा प्रदर्शित करत होतो त्याच्या आधीच तो आलेला, त्यामुळे माझं असं झालं की मम्मा यार तर बेबी माझा पहिला चित्रपट बघणार. त्यामुळे मी पण खूप खुश झालेली. आणि तो पण म्हणजे असं मी काय करत असताना पण मला तो हसून चीअर करत राहतो, हे पण मला खूप आवडतं. आणि आता अजून तो पण मला सपोर्ट करतोय त्याच्या हसण्याने किंवा त्याच्या आवाज देण्याने, त्यामुळे मला पण खूप आवडते. म्हणजे प्रत्येक जण मला सपोर्ट करतोय. थँक्यू मायरा, खरंच तू खूप गोड काम केलं आणि खरंच गोड आहेस तू. थँक्यू. you. हाय प्रथमेश, कसा आहेस? मी मस्त आहे, एक नंबर. काय सांगशील, तुझी भूमिका कशी आहे ह्यामध्ये? मुक्काम पोस्ट देवाचं घर मध्ये माझं कॅरेक्टरचं नाव गण्या असं आहे. आणि फार फार छोटी स्वप्न असणारा, शाहरुख खानचा फॅन असणारा, त्याची जी गर्लफ्रेंड आहे जी रेशमनी भूमिका केलेली आहे ती काजलची फॅन आहे. सो पूर्ण पिक्चरमध्ये ते फिल्मी आहे आणि त्यांचं फिल्मी प्रेम आहे. त्या फिल्मी प्रेमामध्ये सुद्धा इनोसन्स आहे. आणि सगळ्यात मोठं हर्डल म्हणजे ती जी पोरगी आहे
ती पोरगी एका कुस्ती शिकवणाऱ्या पहिलवानाची पोरगी आहे. सो अशा पोरीच्या बापाला इम्प्रेस करणं मला ते पॉसिबलच नाहीये. तुम्ही जर आता ट्रेलर तुला अनुभव आता आला असेल हा. नाही नाही, पण ती कुस्ती खेळणार आहे ना, ते सगळं तो Yes. कुस्ती बिस्ती खेळणं. ट्रेलर मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी कुस्ती खेळायचा प्रयत्न करतोय, मग कोणतरी छोटं पोर येऊन मला आदळतं. तर असं सगळं फनी असताना एक मायराचा जो ट्रॅक आहे तो कसा ह्यांच्याशी कनेक्टेड होतो. आणि मला असं वाटतं ना, मला हा सिनेमा करताना माझ्या बालक पालकची आठवण झाली. काय म्हणे आपण, काही सीन्स असतात कॅरेक्टरचे, पण ते कॅरेक्टर इतकं छान लिहिलेलं असतं की लोकांना ते लक्षात राहील. आय होप हा गण्या जो आहे देवाचा घर मधला तो लोकांना लक्षात राहील, कारण तो इनोसन्स मी परत आणण्याचा प्रयत्न केलाय. मग आता थोडं सटल काम करून, थोडंसं असं काहीतरी करून, असं काहीतरी बरंच बघितलं आता मध्ये. तर आता मी म्हटलं की या सिनेमातनं थोडंसं खुलूया, थोडंसं अजून बिंदास करूया. आणि जे सुचलं आहे, जे मजेशीर वाटलं आहे ते आम्ही केलेलं आहे. आणि आय होप की मराठी सिनेमा जेव्हा वेगळा होतो तेव्हा प्रेक्षक जातात सिनेमागृहात, आणि यावेळी सुद्धा जातील आणि हा सिनेमा हाऊसफुल करतील. मला या भूमिकेविषयी तर तू सांगितलं, पण हे काम करताना असं कुठलं एखादी हॅपी मुमेंट्स होती जी आजही तुझ्या लक्षात आहे, किंवा कठीण असा कुठला एखादा सीन, किंवा त्याच्यासाठी काही तुला वेगळं चेंजेस काही करावे लागले नाही, का तर या पहिली भूमिकेत? गोष्ट म्हणजे हॅपी ह्याच्यासाठीच होतो की इतकी छान चांगली कथा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा शाहरुख खानचा फॅन आहे आणि मी स्वतः शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. सो त्याच्यामुळे ते प्रेम आणणं शाहरुख खानवर वेगळं काही करायची गरज नव्हती. पण पहिल्याच दिवशी मी जेव्हा आलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुला शर्ट काढावा लागेल. आणि माझी साधारण सलमान खान नंतर मीच आहे बॉडी बिल्डर. तर मला ते जरा ऑकवर्ड वाटलं होतं. पण तो सीन जसा लिहिला होता, माती होती, लाल माती वगैरे बॉडीला वगैरे लावायची होती वगैरे वगैरे. आणि तिथे आम्ही एक इम्प्रोवाइज केलं की एक डायलॉग होता माझा जो DTLच्या मधला डायलॉग आहे की बडी बडी शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है, सेनोरिटा आहे ना, तर ह्याच्या गर्लफ्रेंडचं जे नाव आहे गाण्याचं ते संगी आहे. तर मी डायलॉग असा घेतला की छोटी छोटी शहरों में ऐसी बडी बडी बातें होती रहती है संगी रीटा. तर संगीला मी संगी रीटा करून तसं इम्प्रोवाइज केलं. आणि ते लोक म्हणजे डिरेक्टरला रायटरला इतकं आवडलं की ते बोलले की नाही नाही हे आपण ठेवूया, हे मस्त आहे. कारण ना तो तो फालतूपणा जो आहे ना कॅरेक्टरचा तो पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना ते आपलं वाटतं, थोडंसं जवळचं वाटतं. आणि पूर्ण फिल्म करताना ना मायरातला गोडवा मी ऑब्झर्व करत होतो की तो गोडवा आपल्या कामात कसा, कारण आपण खूप वर्ष काम केले, आता मला 10 वर्ष झाले इंडस्ट्रीत. तर तसा लाईव्हनेस, तसं तो इनोसन्स आणण्याचा माझ्या कामात मी प्रयत्न केलाय. आय होप की तो लोकांना आवडेल. आणि मायराने सुद्धा तुझं कौतुक केलं मगाशी, तिच्याशी बोलताना सुद्धा ती तुझंच नाव घेऊन सांगत होती की खूप मस्त, तिने छान एन्जॉय केला. हा. तर तुला एखादा तिच्याबद्दल काय सांगशील, मायराच्या कामाबद्दल? नाही म्हणजे अरे यार, ती आता जेव्हा शूट झाली मला वाटतं आता ती दुसरीत आहे. तर 2 वर्ष आधी म्हणजे ती अजूनच लहान होती, पण तिला कॅमेरा लुक, कोण कुठे कसं उभं आहे, डायलॉग कसा बोलायचा आहे, तिला माझे पण डायलॉग पाठ होते. बरं मी काहीतरी ॲडिशन घेतली की ती हसून निघून जायची. तर ते ना, म्हणजे मला असं वाटतं की मला बहीण नाहीये लहान. सो मी नेहमी असं छोटं बाळ दिसलं किंवा अशी छोटी मुलगी दिसली की मला ते बहीण शोधत असतो. सो मायरा अशी बहिणीसारखी झाली आहे, लहान तुला बहिणीसारखी. छोटी बहीण मिळाली. हा, छोटी बहीण मिळाली आणि तिला मेथीची भाजी फार आवडते. सो हे पण मला कळलेलं आहे. आणि तिने थोडं जंक फूड कमी केलं पाहिजे. आता आता मी प्रमोशनला फिरताना मी बघितलं, पण तिला मेथीची भाजी खूप आवडते. तिला आणि ना तिला ना फार मस्ती करत करत काम करायला खूप आवडतं. म्हणजे असं सिरियस बसून काहीतरी माझा सिरियस डायलॉग वगैरे असं नाही. तिला टेक म्हटलं का ती पटकन रडते, पटकन हसते. सो ते ह्या वयात येणं, म्हणजे मी जेव्हा पालक केला होता तर मला माहित पण नव्हतं कोण कॅरेक्टर कुठे कुठे उभं आहे, कसं उभं आहे, कुठे बघायचंय. मी आपलं बोलायचो डायलॉग, पण तिला ते सगळं माहिती आहे. तिला ते सगळं पाठ असतं आणि ह्याच्यातच खूप कौतुक आहे. म्हणजे ती माझ्या फालतू जोकवर हसायची सुद्धा, रिस्पेक्ट म्हणून. आउट ऑफ रिस्पेक्ट. तर ते मला फार भारी वाटलं. आता पत्र विषय आला तर मी तुला प्रेमपत्रच विचारेन. पहिलं प्रेमपत्र कोणाला लिहिलं, काही आठवण त्याबद्दलची? आणि प्रेमपत्र असं मी लिहिलं नाही, पण लिहिलं असेल तर क्षितिजालाच लिहिलं असेल प्रेमपत्र. ऍक्च्युली तिची एक कॉन्सेप्ट होती इंस्टाग्रामवर. तिने पाऊस आणि तो असं नावाचं एक छान तिने कॉन्सेप्ट केली होती. त्यावर तिने एक पत्र टाईप असं छान लिहिलं होतं आणि त्याच्याने आमचं जुळलं होतं. म्हणजे मला फार ते आवडलं होतं. मग मी तिला मेसेज केला. सुरुवात पत्रापासून झाली होती. अच्छा, म्हणजे तुमची सुरुवात जी झाली ते एका हा, पत्राने झाली. पत्राने म्हणजे ते तिने इंस्टाग्रामवर लिहिलं होतं, पण ते पत्रा टाईपच होतं टाईप. तर ती ना एक छान तिने ते एक लेख लिहिला होता आणि त्या लेखापासून सुरुवात झाली होती. सो जर काही पहिलं लिहिलं असेल तर क्षितिजासाठीच लिहिलं असेल. आणि आज जर लिहायचं असेल तर ते काय असेल, किंवा कोणाला असेल? मी प्रेक्षकांना लिहीन पत्र की प्लीज सिनेमागृहात या. मराठी सिनेमांना तुमची खूप गरज आहे आणि छान छान सिनेमा मराठीत होत आहेत आणि ते होतच राहणार आहेत. पण जोपर्यंत प्रेक्षक सिनेमागृहात येत नाही तोपर्यंत त्या छान सिनेमांना छान मार्केट मिळणार नाही. लोक
आता OTTला सॅटेलाइट्सला सिनेमे घेणं बंद झालेलं आहे, मराठी सिनेमे. सो आता जर प्रेक्षक येणं हा एकच उपाय आहे आणि प्रेक्षकांनी प्लीज प्लीज यावं. तुमचं एंटरटेनिंग पद्धतीने तुमचं जे काही तुम्ही तिकीट काढाल त्याचे पैसे वसूल होतील एवढे नक्की गॅरंटी देतो आम्ही. सो प्लीज या थिएटरमध्ये आणि प्लीज हा सिनेमा बघा प्लीज. मंगेश सर, काय सांगाल? खरं तर आधी अभिनेता, निर्माता आणि आता प्रस्तुत करता, तिघांचाही अनुभव कसा आहे आणि आत्ताचा हा अनुभव कसा आहे? अभिनेता म्हणून तर उत्तम अनुभव आलेलाच आहे मला, आणि निर्माता म्हणून तर सगळ्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे तोही अनुभव खूप चांगला आहे. आता मला प्रकाशित का करायचा होता सिनेमा, हाच का असं मी पण म्हणते. काय आहे, मला एक गोष्ट अशी लक्षात आली की आता मराठी सिनेमा, आपण म्हणतो की मराठी सिनेमा चालत नाही, मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही वगैरे. तर या निमित्ताने मी असा विचार केला की आपण बघूया तरी प्रयत्न करू, थिएटर का मिळत नाही, मराठी सिनेमा का चालत नाही. माझं कुठल्याही भाषेच्या चित्रपटाबद्दल अजिबात माझा विरोधाभास नाही आहे की पुष्पा चालला, अजून कुठला तो नंतर एक अजून मार्को कुठला आला तो चालला, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. उत्तम कलाकृती असली तरी चालतेच, पण नेहमी आपण असं का म्हणतो की मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही, मराठी सिनेमा चालत नाही. आपण या निमित्ताने जरा प्रयत्न करून बघूया, आणि म्हणून पहिल्यांदा मी हा प्रेझेंटेशन याच्यामध्ये आता उतरलोय. या निमित्ताने एक गोष्ट मला चांगली वाटते की सिनेपोलिस बरोबर आहे. थिएटरची एक चेन तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला एक सपोर्ट मिळेल, आणि सिनेपोलिस ही खूप मोठी आहे, त्याच्याबरोबर PVR आहे, या दोन्ही चेन्स आपल्या बरोबर आहेत. हा सिनेमा प्रकाशित का करावा असा वाटला, मी जेव्हा हा सिनेमा बघितला, मी स्वतः काम केलं यात, मी फिल्म बघितल्यानंतर माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की इतका छान सिनेमा, गोड सिनेमा हा लोकांसमोर आणायचा आपण प्रयत्न करत असतो, पण समोरनं कुठनं आम्हाला तो सपोर्ट मिळत नाहीये, कोणी येत नाहीये. मग आता आपणच समुद्रात उडी मारूया. या मायराने इतकं सुंदर काम केलंय. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये मायरा खूप विचित्र पद्धतीने ट्रोल झाली, व्हायला नको होती खरं तर, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे ती ट्रोल झाली. तिचा अभिनयानंतर बघितल्यानंतर माझी गोष्ट अशी लक्षात आली की एक बाल कलाकार आणि तिचा प्रगल्भ अभिनय हा या निमित्ताने लोकांसमोर जर आला तर लोकांना एक गोष्ट लक्षात येईल की तिच्या फॅमिलीबद्दल किंवा तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलण्यापेक्षा तिच्या अभिनयाबद्दल तुम्ही बोला, ती किती छान काम करते. या वयामध्ये सुद्धा तिला किती जाण आहे अभिनयाची, नुसत्या अभिनयाची नाही, तिचा अपीअरन्स पण तुम्ही बघितला असेल आज, किती छान अपीअरन्स आहे, किती मॅच्युअर्ड अपीअरन्स आहे. हा शिकून येत नाही, हा अनुभवाने येतो, हा उपजत असावा लागतो. आणि या सिनेमात हा सिनेमा बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल, याच्यामध्ये काही सोशल कॉज सुद्धा आपण एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला आहे की ज्याच्याबद्दल खूप लोकांना त्रास होत असतो. पेन्शन, आपला माणूस गेल्यानंतर त्याच्याकडनं येणारी गोष्ट किंवा त्याची एक आठवण असणारी गोष्ट म्हणजे ती पेन्शन आहे. ती किती का असे ना, त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती आठवण राहते आणि आपल्या उदरनिर्वाहाचं ते साधन ठरतं. पण ते पेन्शन मिळण्यासाठी इतक्या लोकांना त्रास, इतक्या लोकांना खस्ता खाव्या लागतात, आणि त्याचा एक छोटासा आपण ह्याच्यामध्ये तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुमची भूमिका म्हणजे खरं तर बघायला गेलं तर पोस्टमनची भूमिका आहे. मला या भूमिकेबद्दल सांगाल, तुमची भूमिका कशी आहे आणि ती किती करताना तुम्हाला काही एखादी छान आठवणी किंवा कठीण असा काही प्रसंग जाणवला? याच्यामध्ये पोस्टमन या मुलीच्या मोठ्या स्वप्नांना पूर्तता करणारा कोण आहे तर हा पोस्टमन आहे. हा निमित्त आहे, हा एक धागा आहे. माझ्या कॅरेक्टरला प्रचंड सीन आहे त्याच्यातला भाग नाही, पण मी 100% सांगतो त्यातले जे काही सीन आहेत ते इतके छान आहेत, इतके गोड आहेत. आणि माझं नेहमी आधीपासून असं म्हणणं आहे, अभिनेता जेव्हापासून अभिनय करायला सुरुवात केली तेव्हापासून, तुमच्या रोलला किती फुटेज आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्या रोलला किती डेप्थ आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप छान गोड असा माझा तो रोल आहे पोस्टमन काकांचा. आणि तिचं आणि त्यांचं जे असोसिएशन आहे ते खूप छान असोसिएशन आहे. स्क्रिप्ट वाचल्याबरोबर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये हा रोल करत असताना मला असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून पोस्टमन ही संकल्पना पुन्हा एकदा लोकांना आठवणीत येईल. आता पत्र संपलंय, पत्र येत नाही, पत्र येत नसल्यामुळे पोस्टमन घरात येत नाही. खरं तर पोस्टमन हा त्या दोन माणसांमधला दुवा होता, दूर असलेला आणि जवळ म्हणजे त्याला जवळीक निर्माण करणारा आणि दूर असणारा. आणि अशी छान गोड भूमिका आहे म्हणून मी ती केली.
तुम्हाला पोस्टमनची अशी कुठली आठवण आहे का? म्हणजे लहानपणी तर खूप आपण वाट बघायचो पत्राची, पोस्टमनची. तर अशी कोणती आठवण लहानपणीची आठवते का? लहानपणीची पोस्टमनची आठवण एक माझी. माझे बाबा, त्यांना मी दादा म्हणतो, ते फिरतीवर असायचे. ते अकाउंट्स डिपार्टमेंटला होते आणि तेव्हा काही मोबाईल नव्हता, बरोबर. घरात काही फोन नव्हता, काहीच नाही. असं बऱ्याचदा व्हायचं की त्यांना कामानिमित्तानं जास्त दिवस थांबायला लागायचं. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मी 7 दिवसासाठी चाललो म्हणायचे ते, आणि 8-8, 10-10, 12-12 दिवस लागायचे. तेव्हा त्यांची इतकी आठवण यायची की त्यांचा काहीतरी निरोप कधी येत आहेत, कधी येत आहेत. आणि बाबांचं नंतर नंतर असं रुटीन झालं की 7-8 दिवसानंतर आमच्या लक्षात यायचं की आता अजून त्यांचे 8-10 दिवस वाढणार. मग आम्ही त्यांच्या पत्राची वाट बघायचो आणि त्यांचं पत्र यायचं. म्हणजे त्यांचं ते पत्र आल्यानंतर ते सुखरूप आहेत, ते छान आहेत, त्यांना आमची आठवण येते, हे त्यातनं एक अधोरेखित व्हायचं. आणि त्यात शेवटी त्यांचा एक हे टाकलेलं असायचं की पुढच्या वेळेला मी काळजी घेईन की जेव्हा ठरलेले दिवस आहेत त्या दिवसात परत येण्याचा मी प्रयत्न करेन. असं कधीच झालं नाही, पण ती एक अंडरलाईन ओळ असायची, जी ओळ आम्हाला पुढचा दौरा त्यांचा आला की आम्हाला असं वाटायचं नाही आता परत हे 7-8 दिवसानंतर येतील, पण परत ते तसंच करायचं आणि त्यांचं पत्र यायचं. पत्राचं असोसिएशन तेव्हापासून होतं. मला अजून एक गोष्ट आठवते. मी वेल्लोरला एका कामानिमित्तानं गेलो होतो शाळेमध्ये असताना, आणि एस टी डी बूथला अशा लांबच्या लांब रांगा लागायच्या. मग तो कधीतरी फोन लागायचा, डिस्कनेक्ट व्हायचा. पण तेव्हासुद्धा मी काय करायचो, तिथे पोहोचलो की आधी पत्र लिहायचो. मी सुखरूप पोहोचलो आहे, मी व्यवस्थित पोहोचलो आहे, आणि ते पत्र टाकायचो. म्हणजे आज म्हणजे तेव्हा जरी तो एस टी डी कॉल नाही लागला तरी पत्र त्याच्या आधी पोहोचायचं आणि त्यांना कळायचं की मंगेश पोहोचला. थँक्यू मगेश दादा. आणि एक शेवटचा प्रश्न घेईन की काय वाटतं पत्र आता पुन्हा असावी का? म्हणजे आता टेक्नॉलॉजी आली आहे. काही बोलायचं असेल मेसेजमधून पटकन आपण बोलून जातो. पण पत्राची मजा जर पुन्हा घ्यायची असेल आणि जर तुला आज कोणाला पत्र लिहायचं असेल, तर ते कोणाला असेल? मी पत्र जर लिहायचं असेल तर मी माझ्याकडे पत्र लिहिण्यासाठी खूप मोठमोठे लिस्ट आहे. पण मी त्यातलं एक पत्र नक्कीच लिहिलं. मी स्वामी भक्त आहे. स्वामींना. मी स्वामींना एक पत्र लिहिलं, आणि स्वामींना पत्र लिहून मी एकच सांगेन की स्वामी, आता जे सगळं अधर्म सगळं चाललेलं आहे, धर्माच्या नावाखाली जो गोंधळ चालला आहे, हा थांबवण्यासाठी परत एकदा तुम्ही प्रगट व्हा. आणि हा जो गोंधळ घालतायत लोक, त्यांना तुम्ही जे चमत्कार तेव्हा घडवले होते ते एकदा चमत्कार घडवून दाखवा.